राज्यभरातील नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीत नमोचे 93.73 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून नमो शेतकरी योजनेचे व PM किसानचा 8,000 रुपये जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला विचार पडला असेल की 8,000 रुपये का जमा होणार। 8,000 रुपये फक्त तुरळक जिल्ह्यांना म्हणजे निवडक जिल्ह्यांना, ज्या जिल्ह्यामध्ये अतिप्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अशाच जिल्ह्यांना पीक विम्याचे पैसे तर जमा होणारच व शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून नमोचे 8,000 व PM किसानचे व नमोचे 8,000 असे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे DBT बघा DBT मार्फत जमा केले जाणार आहेत। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलेला आहे। बघा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 5,000 रुपये आर्थिक दिलासा तर दिलेलाच होता व 35 किलो तांदूळ व जे दुधाळ जनावर आहेत त्यांना 35,000 रुपये प्रति जनावर असा शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा तर दिलाच होता, परंतु आता 8,000 रुपये देऊन शासनाने मोठा दिलासा दिलेला आहे, कारण की पंजाब हरियाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती व PMचा 21वा हप्ता तिथे आर्नेटमध्ये वाटवण्यास आलेला होता, परंतु महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असा संवाद साधून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना सांगून शेतकऱ्यांसाठी 8,000 रुपये नमोचे व PMचे आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यात तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा नाव असू शकतं, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। राज्यभरातील 93.73 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून अतिवृष्टी नुकसानपोटी झाल्यामुळे केंद्र सरकार व राज्य शासनाने PM व नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे जमा केले जाणार आहे असं स्पष्टपणे सांगत जिल्ह्यांची यादी ही स्पष्टपणे सांगितलेली आहे। बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात 8,000 रुपये जमा होणार सर्व काही त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, त्या संबंधीच बघा, जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यांना अतिवृष्टीपोटी 8,000 रुपये बघा व ज्या जिल्ह्यात कमी नुकसान झालेले आहे त्यांना फक्त 2,000 रुपयेच मिळणार, म्हणजे जे परमनंट असतात ते 2,000 रुपये, म्हणजे एकत्रितपणे 4,000 व ज्या जिल्ह्यात जास्त नुकसान झालेले आहे त्यांना डबल पैसे मिळणार, म्हणजे 8,000 रुपये केंद्र शासनामार्फत जमा केले जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक असा निर्णय ह्या राज्य शासनाने व केंद्र शासनाने मिळून घेतलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व जिल्ह्यांना अतिवृष्टी तडाखा व पूर परिस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यांना हा राज्य शासनामार्फत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नमोचे व PMचे 8,000 रुपये मिळाले, परंतु राज्य शासनामार्फत आर्थिक दिलासा म्हणून शेतकऱ्यांना सरसकट 5,000 रुपये व 35 किलो धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संबंधीचं पत्रकार परिषदेत संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 5,000 हे व 8,000 म्हणजे तुम्हाला एकूण 13,000 रुपये बघा, 13,000चं आर्थिक दिलासा म्हणजे राज्य शासनामार्फत देण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या संबंधीचं जिल्ह्यांचे अपडेट बघणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत बघा, त्या सर्वात प्रथम आहे बीड जिल्हा, म्हणजे बीडमध्ये बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी जास्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली असून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे पीक विमा व नमो शेतकरी योजना व आर्थिक मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून राज्य शासनाने मोठा निर्णय या शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे 13,000 रुपये तर जमा होणार आहे व 35 किलो धान्य तुमच्या घरामध्ये तुम्हाला राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलं आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागांमध्ये तर पूर परिस्थिती निर्माण होऊन बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून ही 13,000 रुपये जमा केले जाणार आहेत। बघा, व कोणकोणत्या जिल्ह्यात 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत सर्व काही बातमी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। बघा, त्याचप्रमाणे धाराशिव बघा,
धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे पीक विम्याची ही रक्कम व जे नमो व PM चा 8,000 रुपये हे राज्य शासनामार्फत जमा केले जाणार आहे व शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून 5,000 रुपये सरसकट तर मिळणारच व 35 किलो धान्य ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे 13,000ची रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल, जालना जिल्ह्यामध्ये बघा, जालना जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये घनसावंगी असेल, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 70% तर नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही घनसावंगी, अंबड या बहुतांश भागातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे पीक विम्याची व जे नमो व PM चा हप्ता आहे व जो आर्थिक मदत म्हणून अतिवृष्टीपोटी राज्य शासनाने 5,000 रुपये नमूद केलेली आहे, ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। त्यासंबंधीचं देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले आहे ते बघा। राज्यभरातील 93.73 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठी बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीपोटी झालेल्या मुळे केंद्र शासन व राज्य शासनामार्फत PM किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे व स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावून सांगितलेले आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे आजपासून पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळालेला असून तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला राज्य शासनामार्फत मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती एकत्रितपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्याचप्रमाणे बघा, जिल्ह्यांची यादी समोर बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, त्याचप्रमाणे जर तुम्ही हिंगोलीमधील असाल तर तुम्हालाही 2,000 रुपये, बघा हिंगोली जिल्ह्यातील असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे फक्त 2,000 व 2,000 म्हणजे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असे। बघा, ज्या जिल्ह्यामध्ये बघा सोलापूर जिल्ह्यात, बघा सोलापूर जिल्ह्यात एकत्रितपणे रक्कम ही जमा केली जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी जर तुम्ही असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती एकत्रितपणे 13,000 ही रक्कम व 35 किलो धान्य असे तुम्हाला एकत्रितपणे ही रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक व आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही। भेटत राहतो अशाच नवनवीन सोबत व पुढच्या व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।